एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? आय होप मजेतच असाल. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर बघू शकता तुम्ही हा माझ्या किचनमध्ये किती पसारा काढला आहे मी आज. आणि हा का काढला आणि कशासाठी काढला ते पण तुम्हाला मी नक्की सांगेल पुढे. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. तर आज आपण बघणार आहोत मंथली किचन क्लिनिंग. आणि हे मंथली किचन क्लिनिंग मी कसं करते ते तुम्हाला आज दाखवणार आहे. म्हणून स्टेप बाय स्टेप तुम्ही सगळं प्रोसेस बघा, कशा पद्धतीने मी माझं किचन छान सुंदर आणि नीटनेटकं ठेवते. तर डेली तर आपण किचन क्लिनिंग करतोच, पण डेली क्लिनिंगपेक्षा ही क्लिनिंग थोडी डीप आणि इम्पॉर्टंट असते. का तर सर्वात आधी काय करते मी, जे अनयूज कंटेनर्स, ब्रोकन आयटम, एक्सपायर फूड आहेत ना, ते सगळं वेगवेगळं ठेवायचं किचन क्लिनिंगसाठी. म्हणजे जास्त महत्त्वाचं म्हणजे ते आता कॅबिनेट्स पूर्ण एम्प्टी करायचे. ड्राय कपड्याने आधी डस्टिंग करायचं, नंतर मग एखाद्या छान लिक्विडने स्प्रे वगैरे करून मस्त पुसून घ्यायचं. आणि ते सगळं झाल्यानंतर मग परत ड्राय केल्यानंतर सगळं सामान परत ठेवायचं. म्हणजे कसं सगळे कंटेनर ओपन करून चेक करून एक्सपायरी ग्रोसरी लगेच रिमूव्ह करायचं. कंटेनर वॉश, ड्राय आणि रिफिल करायचे. तर ट्रान्सपरंट कंटेनर्समुळे कसं किचन खूप ऑर्गनाइज लुक देतो. त्यामुळे कसं आहे, गॅस स्टोवला पण डीप क्लिनिंग गरजेचीच असते. म्हणून हे सगळं व्यवस्थित आपण मॅनेज करायचं. त्यामुळे काय होतं, किचनचा जो प्लॅटफॉर्म असतो ना, तो स्वच्छ आणि नीटनेटका व्यवस्थित असतो. आता प्लॅटफॉर्म रोज आपण क्लीन करतो, पण मंथली क्लिनिंगमध्ये कॉर्नर एरियाज हे सगळं येतं. तर आता शेवटच्या स्टेप म्हणजे काय येते, सगळी भांडी, डब्बे वगैरे जे काही असतील ते तुम्ही घासून पुसून स्वच्छ कोरडी करायची आणि त्यानंतरच जे काही असेल ते भरायचं त्यात. तर बघा आता हा जो समोरचा प्लॅटफॉर्म आहे ना, हा मला रिकामा करायचा आहे. आता सगळ्यात आधी जी फ्रीजच्या साईडची जी गॅप आहे ना, तिथे मी एक ट्रॉली ठेवली. तर ती ट्रॉली पण नेहमी क्लीन होत नाही, कारण तिथे मी म्हणजे रोज वापरायच्या वस्तू काही ठेवत नाही. फक्त फ्रूट्स बास्केट वगैरे ज्या आहेत ना माझ्या, त्याच मी तिथे ठेवते. आणि जरी कामवाली मावशी येत असली तरी पण ती आपण जेवढं डीप क्लिनिंग करतो तेवढं ती करत नाही. जेवढं वरचं असतं तेवढं त्या पुसून जातात, पण आपण जेवढं करतो तेवढं नाहीच त्या करत. तर बघा आता हे क्रॉकरी युनिट आहे माझं. इथे फक्त मी बाऊल वगैरे आणि ग्लास वगैरे असं ठेवलेले आहेत, आईस्क्रीमचे बाउल्स वगैरे. तिथे तर काही अशी म्हणजे जास्त धूळ वगैरे माती वगैरे काहीच नव्हती. तरी पण मनाला एक सॅटिस्फॅक्शन मिळतं की आपण क्लिनिंग केलं, म्हणून मी ते पुसून घेते. तर बघा आता सगळ्यात आधी काय करते मी, जे खालचं मोठे कॅबिनेट आहेत ना, ते सगळे मोठे डब्बे वगैरे ठेवलेत ना, ते आधी सगळं काढून पुसून घेते, क्लीन करून घेते. आता बघा हे जे मोठे कंटेनर्स आहेत ना, स्टीलचे डबे, हे पण सगळे व्यवस्थित चेक करायचे, कशात काय नाही. जे खाली असेल ना ते सुद्धा चेक करायचे आणि भरलेले जे असतील ते पण चेक करायचे. आणि बघू शकता तुम्ही माझं मंथली म्हणजे क्लिनिंग असतं, त्यामुळे अजिबात तुम्हाला असं घाण वगैरे दिसणार नाही. आणि माझ्या अवताराकडे काही जाऊ नका, कारण आज म्हणजे माझ्या मनात पण नव्हतं हे क्लिनिंग करायचं, पण एक कारण असं दिसलं मला की त्याच्यामुळे हे बघा क्लिनिंग करायला लागलं. तर ते कारण म्हणजे या तांदळामध्ये ना हे असे किडे पडले होते. आता आमच्याकडे तर याला खानदेशमध्ये धनेरच म्हणतात. आता तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा मला कमेंटमध्ये, कोणाकोणाकडे काय म्हणतात ते. तर सर्वात आधी आता हे चाळून घेते मी आणि याला परत बोरिक पावडर लावून ठेवते, कारण मी ऑलरेडी बोरिक पावडर लावलेली होती तरी पण त्याच्यात पडले. तर कसं पडले ते पण मला माहीत नाही, आणि बरं झालं एका डब्यातच होते, कारण जर तसंच ठेवलं असतं ना तर मग पूर्ण घरभर होतात ते आणि मग जात नाही. त्यामुळे म्हटलं चला आधी सर्वात महत्त्वाचं हे काम आधी करणं योग्य होतं. तर बघा आता बाकी झालं क्लिनिंग करून माझं. तर भांडी जी घासली, डबे वगैरे ते वाळतात तोपर्यंत म्हटलं किचन ट्रॉली क्लीन करून घेते. तर असे छोटे ऑर्गनायझर घेतलेत बघा मी. हे जे चमचे वगैरे, सुरी वगैरे असं याच्यासाठी ठेवण्यासाठी घेतले.
तर आता हे ऑर्गनायझर माझ्याकडे ह्याची लिंक वगैरे काहीच नाही आहे. पण हे ना मी आमच्याकडे शनिवारचा मार्केट भरतं, तुम्हाला माहिती आहे, बरेच वेळा मी शेअर केलं आहे. त्या मार्केटमधून मी घेतले ₹60 पर पीस. तर आणि हे तुम्हाला डीमार्ट वगैरेमध्ये सुद्धा मिळून जातील. तर बघा अशा प्रकारे जर आपण ट्रॉली वेगवेगळ्या ट्रॉलीमध्ये अशा ऑर्गनायझर ठेवले ना, तर बघा किती सुंदर आणि नीटनेटकं सगळं व्यवस्थित राहतं. म्हणजे एकमेकात ते गुंतत नाही. आता बघा हे जे कप आहे ना, हे कप पण मी सगळे व्यवस्थित असं अरेंज करून ठेवले. बघा किती सुंदर दिसतं. म्हणजे कसं असं जर ऑर्गनाइज किचन असलं ना, तर आपल्याला कामं करायला सुद्धा म्हणजे कंटाळा येत नाही. आणि छोटे-छोटे ह्या बास्केट वगैरे यूज केल्या ना, तर छोटे जे कंटेनर असतात, डब्बे असतात, ते सगळे असे व्यवस्थित आपण ठेवू शकतो. आणि म्हणजे ट्रॉली उघडल्यानंतर कसं सगळं मिक्स होतं, तसं मिक्स होत नाही. त्यामुळे हे नक्की छोट्या-छोट्या बास्केटचा यूज करा तुम्ही ट्रॉल्यांमध्ये पण कुठलेही ऑर्गनायझर ठेवताना. हा खूप महत्त्वाचा पॉईंट असतो. तर आता बघा ही ट्रॉली पण जास्त काहीच घाण नाही आहे, कारण मी नेहमी करत असते क्लिनिंग, त्यामुळे इतकं माझं किचन खराब होत नाही. तर हे बघा आता हे फक्त काय करते मी वरच्यावर पुसून घेते. त्याला काही जास्त असं डीप क्लीन करायची गरज नाही आहे. त्यामुळे वरतीच पुसून घेतल्यानंतर काय करायचं आपण आता ही जी ट्रॉली ना, हिच्यात मी वाट्या वगैरे ठेवण्यासाठी पण आहे ना, असे ऑर्गनाइज बास्केट केल्यात, यूज केल्यात. बघा किती सुंदर दिसतं. आणि एकात एक जातील ना असे कधी पण भांडी ठेवायची. आता शेवटचं स्टेप म्हणजे आपलं गॅस क्लिनिंग. आणि ही स्टेप म्हणजे खूप महत्त्वाची असते. हे झाल्यानंतर आपल्याला किचन आपलं म्हणजे आवरल्यासारखं वाटतं, नाहीतर वाटतच नाही. आणि शक्यतो आहे ना, गॅस क्लिनिंग रोज करत चला, म्हणजे कसं गॅसचं लाईफ पण वाढतं आणि आपलं किचन पण नेहमी सुंदर आणि नीटनेटकं दिसतं. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे एक लाईक नक्की करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका छानशा युजफुल व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्त राहा, मस्त राहा आणि आरोग्याची काळजी घ्या. आणि आता बघा माझं पूर्ण फायनल किचनचं लूक कसं आहे ते तुम्हाला मी दाखवते. आता सर्वात महत्त्वाचा टास्क म्हणजे आज दिवसभर माझी म्हणजे पूर्ण दिवस गेला माझं हे किचन साफ करण्यासाठी. म्हणजे अक्षरशः जेवण करायलासुद्धा मला वेळ मिळाला नव्हता. इतकं छान सगळं किचन क्लीन केलं मी. तर बघा सगळं हे आवरल्यानंतर किती छान आणि एकदम प्रसन्न वाटतं. तर बघा हा आहे माझ्या किचनचा फायनल लूक. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा.